सेटअप बघितल्यानंतर लक्षात आलेलं असेल की मी कोणत्या तरी रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे. तर येस, मी ज्या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे तर ते ठाण्यातलं नवीनच ओपन झालेलं रेस्टॉरंट आहे आणि ज्याचं नाव आहे फक्त मालवणी. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त मालवणीच पदार्थ मिळतात, म्हणजे मटण, चिकन आणि मस्त असं फिश. तर फिशचे कोणते कोणते प्रकार इथे अवेलेबल आहेत, इथे कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत फिशमध्ये, हे सुद्धा तुम्हाला कळेलच. मी आता ऑर्डर देते, परंतु त्याआधी आपण जाऊया त्यांच्या किचनमध्ये. चला. तर मी आता आलेली आहे या किचनमध्ये आणि या किचनमध्ये कोणते कोणते पदार्थ आपण जे ऑर्डर दिलेले आहेत ते बनता आहेत ते आपण बघूया. बाजूला काय होत आहे? सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय, सुरमई आणि कोलंबी फ्राय, सुरमई आणि कोलंबी फ्राय. ओके, अच्छा. हे काय आहे? खेकडा रस्सा आहे का हा? खेकडा रस्सा. अच्छा. हे आता काय फ्राय करणार का तुम्ही? हे काय डीप फ्राय करता का? आणि ह्याला कसलं हे कसलं आहे? बटाटा आहे का तो? अच्छा. हे चिकन बटर फ्राय. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मसाले कोणते वापरता? लाल मिरची पावडर, हल्दी, दही, अद्रक लसूणचा पेस्ट. आणि ते काय मॅरिनेट करून ठेवता का? मॅरिनेट करू. 15 मिनिट अगोदर मॅरिनेट करू. 15 मिनिटं अगोदर मॅरिनेट करून ठेवता. हो. एका बाजूला आहेत भाकऱ्या. ह्या ताई आपल्या इथे भाकऱ्या आणि त्याच्याशिवाय इथे शिंपल्याची पण आपण ऑर्डर दिलेली आहे. सो इथे शिंपल्या क्लीन करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या ताई भाकऱ्या भाजतायत. ही कोणती भाकरी आहे ताई? तांदळाची भाकरी आहे. अच्छा. हे आता काय बनवत आहे? मी आता स्टफ पॉपलेट बनवतो. स्टफ पापलेट का? बरं, ओके. हे तुम्ही इथे बघू शकता की हे यांनी आपल्या एवढं पापलेट आहे. हे बघा तुम्ही, माझ्या हाता एवढं पापलेट आहे. हे पूर्ण एवढं मोठं पापलेट आहे. सो हे स्टफ करणार आहे का तुम्ही आता? अच्छा. अच्छा, इकडनं चिरा मारणार आहे का? ओके. हातमध्ये नंतर प्रॉन्स काय म्हणताय? अच्छा, हातमध्ये प्रॉन्स बाळणार स्टफ. अच्छा. नंतर याच्यामध्ये हा जो तुम्ही मसाला तयार केलेला आहे हां, तर तो तुम्ही याच्यामध्ये स्टफ करणार आहे. आपण एक असं पॉकेट बनवलेलं आहे तुम्ही आता. हां. अच्छा. आणि ह्या पॉकेटमध्ये तो मसाला तुम्ही आता स्टफ करणार सगळा. आता स्टफ. कोकमा टाकला. हां, ही एक गोष्ट छान आहे की खूप सारं आगळचा वापर इथे केला जात आहे. म्हणजे आपल्या मालवणीमध्ये आगळला जास्त महत्त्व दिलं जातं, कोकमाला. आणि ते कोकम पूर्ण इथे त्यांनी लावलेलं आहे त्याला. अच्छा. ही काय कोणती पेस्ट लावली आहे? अद्रक लसूणची. आल्या लसणाची पेस्ट लावली आहे याला. हलका मीठ मारला, हळद, तिखट मिरची, लाल कसुरी. आणि हे आता किती वेळ मॅरिनेट करायला ठेवणार तुम्ही? आता 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार. ओके. आणि ह्या पॉकेटमध्ये आता तुम्ही प्रॉन्स भरताय का? हां, स्टफ भरतो. हे स्टफ झाला. अच्छा. आता याला रवामध्ये ह्याच्यामध्ये काय घेतलंय? रवा आणि तांदूळ. रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं याच्यामध्ये का? अच्छा. आणि हे पूर्ण ह्याला कोटिंग करणार. बरोबर. आणि आता तुम्ही हे फ्राय करायला घेणार? अच्छा. आणि आता पूर्ण ह्याला वरती काय लावायची गरज नाही पडणार? अच्छा, ओके. तर हे बघा, आपलं जे स्टफ पापलेट आहे ना ते आता फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. एका बाजूने फ्राय झालेला आहे, आता दुसरी बाजू सुद्धा हे फ्राय करतायत. हा चिकनचा रस्सा आहे का? वाव. तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी याला तरी आलेली आहे. ओके. तर आपलं जे पापलेट स्टफ आहे म्हणजे भरलेला पापलेट आहे प्रॉन्सने,
तर ते आपलं रेडी झालेलं आहे आणि या बाजूला आपले वडे सुद्धा फ्राय होत आहेत, जे आपले कोंबडी वड्यासाठी जे आपण वडे सांगितलेले होते ना, सो ते सुद्धा फ्राय होत आहेत इथे. अच्छा, हे बॉईल केलेले क्रॅब होते ना. आता आपले हे बॉईल केलेले क्रॅब होते मसाल्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे, मालवणी पद्धतीत बनवलेलं आणि हे आता याच्यामध्ये घातलेलं आहे. हे शिजायला तरी किती वेळ लागतो काका? त्याला 15 मिनिट. आणि आधी जेव्हा तुम्ही खेकडा शिजवता तो असाच की त्याच्यामध्ये भरता वगैरे काही का मसाला नुसता लावता त्याला? नाही, याला लावता नाही, फक्त कांदा आणि याच्यामध्ये तेल टाकायचं, कांद्याची फोडणी करायची आणि ते याचा डेंगाचा जे रस ज्यूस काढून ठेवायचा. आहे सुका जवळा, कर्दी म्हणतात ना, सुकी कर्दी, छोटा जो जवळा असतो ना तो हा जवळा आहे. तुम्हाला ह्यांचं किचन तर दाखवलं. हा आहे ह्यांचा बाहेरचा एरिया. बाहेर इथे सिटिंग पण त्यांनी दिलेली आहे. तसंच इथे टुडेज मेनू जो आहे तो या बोर्डवरती सुद्धा लिहिलेला आहे. चला आपण आता आत जाऊया. तर हा आहे ह्यांचा आतला सिटिंग एरिया. इथे आहे काउंटर आणि याच्याच वरती मस्त असं केनचं डेकोरेशन केलेलं आहे. लॅम्प आहे इथे मस्त असा. त्यानंतर इथे कौलारू अशा पद्धतीत घराचं बांधकाम आहे. इथे सावंतवाडीची जी लाकडी खेळणी मिळतात ना ती इथे आहेत. ही एका बाजूला आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला पण त्यांनी लाकडी खेळणी ठेवलेली आहेत. इथे लेफ्ट साइडला किचन आहे, तसं इथे समोर आहे वॉशरूम आहे. टीव्हीची पण अरेंजमेंट केलेली आहे आणि हे आहे पूर्ण लाकडाची अशी थोडीशी रफ अशी वॉल त्यांनी इथे दिलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की रूफच्या भागामध्ये ह्यांनी इथे केनचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती सिलिंगला फिश सुद्धा त्यांनी काढलेले आणि त्याला लाईट्स दिलेले आहेत. खूप असे जास्त भडक असे कलर नाहीत, जसे मातीचा कलर जो गावच्या ठिकाणी असतो ना कोकणामध्ये, तसा त्यांनी इथे कलर दिला आहे. आम्ही खूप लवकर आलेलो आहोत त्यामुळे तुम्हाला इथे टेबल पूर्ण रिकामी दिसत असतील. आम्हीच आहोत आता इथे. ह्या बाजूला यांनी एंट्रन्सच्या इथे एक शेल्फ ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी त्यांनी पितळेच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता आपले सर्व स्टार्टर्स आलेले आहेत. तर स्टार्टर्स आपण कोणते कोणते मागवलेत ते मी तुम्हाला दाखवते. इथे आहे प्रॉन्स आलेले आहेत, कुरकुरीत असे प्रॉन्स आहेत हे. त्याच्यानंतर ही डिश आहे चिकन बटरफ्लाय. ह्यांची ही सिग्नेचर डिश आहे असं मला कळलेलं आहे. तर ही डिश पण आपण ट्राय करणार आहोत. आणि ह्यानंतर हे जे आहे ते आहे भरलेलं पापलेट. तर मी भरलेल्या पापलेटपासूनच ट्राय करते. तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामध्ये प्रॉन्स आहेत, असे टायनी प्रॉन्स याच्यात आहेत. खूप छान आहे टेस्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांनी जो मसाला भरलेला आहे ना, तर तो मसाला ऑथेंटिक मालवणी मसाला आहे ना. तर आता ही नेक्स्ट डिश जी आहे ती आहे हे आहे चिकन बटरफ्लाय. मला असं कळलं आहे की ही यांची सिग्नेचर डिश आहे, तर ही मी ट्राय करते. जसं त्यांनी सांगितलं की ही सिग्नेचर डिश आहे, खरंच समथिंग युनिक आहे. म्हणजे त्यांनी बटाट्याचे असे चिप्स आहेत आणि ज्याच्यामध्ये त्यांनी चिकनला व्यवस्थित कोट केलेला आहे मसाल्यामध्ये आणि ते ह्याच्यामध्ये स्टफ केलेलं आहे हे अशा पद्धतीत. आणि इथे त्यांची खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे, सो तीसुद्धा आपण आता ट्राय करूया याच्याबरोबर. खूप छान आणि यम अशी ही डिश आहे. नेक्स्ट आहे प्रॉन्स. हे आहेत प्रॉन्स रवा फ्राय. तुम्ही इथे बघू शकता की हे सुद्धा मस्त असे मोठे आहेत. खूप ज्युसी आहेत आणि व्यवस्थित असं त्यांनी रव्याचं ह्याला कोट केलेलं आहे. सो चला, ह्या ज्या डिश आहेत स्टार्टर्सच्या आहेत त्या मी आता संपवते. तर आता माझे जे स्टार्टर्स होते ते मी टेस्ट केलेले आहेत. स्टार्टर्स खरंच खूप छान होते आणि जर मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन, जर तुम्ही इथे आलात
तर तुम्ही चिकन बटरफ्लाय हे जे स्टार्टर आहे ते नक्की ट्राय करा. खूप छान टेस्ट आहे त्याची, समथिंग युनिक आहे आणि ती त्यांची सिग्नेचर डिश आहे, म्हणून मी इथे मागवली आणि खूप छान होती. त्याच्यानंतर आता मी इथे ज्या मागवलेल्या आहेत त्या थाळ्या कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला दाखवते. इथे आहे तिसऱ्या थाळी, ह्याला शिंपल्या थाळीसुद्धा म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये सुक्या आहेत शिंपल्या, त्याच्यानंतर इथे आहे जवळा, ही सोलकढी आहे, त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी, कांदा लिंबू, आपला भात आहे आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेली आहे ज्वारीची भाकरी. त्याच्यानंतर दुसरी जी थाळी आहे ती आहे सुरमई थाळी. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता केवढा मोठा सुरमईचा पीस आहे. त्याच्यानंतर हे बांगडा रस्सा आहे, हा आहे सुका जवळा, सोलकढी, चटणी आणि हा आहे राईस. आणि इथे मी घेतलेली आहे तांदळाची भाकरी, कारण मी शिंपल्या थाळीमध्ये घेतलेली होती ज्वारीची भाकरी म्हणजे घेतलेली आहे, सो त्याच्यामुळे ह्या सुरमई थाळीमध्ये मी तांदळाची भाकरी घेतली. आणि त्याच्याशिवाय अजून एक मी गोष्ट घेतलेली आहे, ती म्हणजे मालवणमध्ये जे ऑथेंटिक कोंबडी वडे हा जो प्रकार आहे ना, तोसुद्धा मला इथे टेस्ट करायचा होता, तर तोसुद्धा मी इथे मागवलेला आहे. तर हे आहेत वडे, तुम्ही बघू शकता वड्यांची साईजसुद्धा केवढी मोठी आहे आणि एका प्लेटमध्ये एवढे सारे वडे येतात. हे आहे सुकं चिकन, ही आहे ग्रेव्ही, सोलकढी, हे आहे चटणी आणि कांदा लिंबू. सो त्याच्याचबरोबर इथे मी सोलकढीसुद्धा मागवलेली आहे, जी खूप यम्मी आहे. म्हणजे मी अजून टेस्ट नाही केली आहे, परंतु तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसते. सो चला, ह्या सर्व गोष्ट मी आता एक एक ट्राय करते आणि ह्याची जी टेस्टिंग आहे ती करून मी तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम ह्या ज्वारीच्या भाकरीबरोबर मी शिंपले जे सुकं आहे ते मी ट्राय करते. जे कांदा, ओलं खोबरं आणि सुकं खोबरं ह्याचं जे वाटण असतं, जे ऑथेंटिक मालवणी फूडमध्ये वापरलं जातं, तर ते वाटण इथे आहे. आणि मी इथे शिंपल्यासुद्धा आता इथे टेस्ट करते. तुम्ही बघू शकता मोठ्या आहेत शिंपल्या ह्या. खूप छान आहे शिंपल्यांची टेस्ट. आता हा जवळासुद्धा मी खाते, सुका जवळा. काही ठिकाणी काय होतं की सुक्या जवळ्याला हलकासा स्मेल येतो, तर तो स्मेल ह्याच्यामध्ये नाही. तुम्ही इथे बघू शकता की खूप छान असं आहे. सो चला, आता नेक्स्ट डिश जी मी ट्राय करते ती आहे सुरमई. तर आधी हा जो बांगड्याचा जो रस्सा आहे ना, तो मी टेस्ट करते. ह्यामध्ये आणि तिरफळ आणि कोकम ह्याचा वापर केलेला आहे, कारण तिरफळाचा पण जो टेस्ट आहे ती मला येते आणि त्याच्याचबरोबर जे कोकम आहे, जे कोकम वापरलं जातं, तर त्या कोकमाचा सुद्धा इथे वापर केलेला आहे. आता मी जो सुरमई फ्राय आहे ना ती सुद्धा घेते. फ्रेश सुरमई आहे आणि तुम्ही बघू शकता की केवढा मोठा हा पीस आहे. माझ्या हाता एवढा मोठा पीस आहे हा. ह्याला पण व्यवस्थित त्यांनी मसाला वगैरे कोट केलेला आहे. तुम्ही ते बघू शकता की व्यवस्थित रव्याचं कोटिंग इथे केलेलं आहे. आणि इथे आहेत ते आहेत कोंबडी वडे. हे बघा, वडे असे पटकन तुटले पाहिजे. आणि हे आहे सुकं चिकन. चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जे वाटण आहे, जे ऑथेंटिक मालवणी वाटण जे आहे, जे ओलं खोबरं, त्याच्यानंतर बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे चिकनच एवढं ज्युसी आहे ना, खूप खायला खरंच खूप छान वाटते. सो चला, ह्या आता ज्या सर्व गोष्टी ज्या मी इथे मागवलेल्या आहेत थाळीमध्ये, त्या सर्व मी संपवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर संपलं, मेन कोर्ससुद्धा संपला आणि आता टाईम आहे स्वीट डिशचा. सो स्वीट डिशमध्ये मी मागवलेले आहे गुलाबजाम. सो आता
एक गुलाबजामसुद्धा खाऊन घेते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की जेवण हे स्वीट डिश शिवाय कधी पूर्ण होऊच शकत नाही. मग इथे जे ग्राहक आले त्यांनाच विचारूया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटलं ते. खूप टेस्टी होती, चांगली होती आणि खूप आवडली. अच्छा. बोंबील फ्राय पण मागवलेले ते अच्छा, तुमचं जेवण संपलंय. मस्त वाटलं एकदम. कसं वाटलं जेवण इकडचं? खूपच छान, पहिल्यांदाच आलोय, खूप मस्त आहे. सुरमई रवा फ्राय फर्स्ट टाइम अशी मिळाली आहे. अच्छा. मस्त आहे. आवडली तुम्हाला Yes, इकडची very टेस्ट? nice. Yes, yes. आणि काय काय घेतले तुम्ही? खेकडा घेतलाय. अच्छा, खेकडा थाळी घेतली आहे का? यांची स्पेशालिटी आहे खेकडा थाळी पण. फ्राय फर्स्ट टाइमच करतोय. छान आहेत का? येस येस, आवडलंय. ओके, थँक्यू. येस. नमस्कार सर, आपलं नाव काय? केदार माळवदे. केदार माळवदे. अच्छा, तुम्ही म्हणजे मला असं एक पर्सनली म्हणजे आल्यापासून मला हा प्रश्न आहे की इथे आजूबाजूला ठाण्यामध्ये सुद्धा बरीच सारी मालवणी रेस्टॉरंट्स असताना सुद्धा तुम्ही एवढा मोठा डिसिजन घेतला की इथे मालवणी रेस्टॉरंट, कारण हे ऑथेंटिक मालवणी, मी आज जे टेस्ट केलं ते ऑथेंटिक मालवणी फूड आहे तुमच्याकडे, मग तुम्ही इथे मालवणी चालू करायचा का विचार केलात? हे जे तुम्ही आता बोललात ऑथेंटिक, सो बेसिकली मी पण एक फिश लवर आहे. मी बऱ्याच ठिकाणी खाल्लं पण मला ती ऑथेंटिक टेस्ट मिळत नव्हती. सो माझी इच्छा होती खूप वर्षापासून की स्वतःचं रेस्टॉरंट चालू करायचं आणि एक ऑथेंटिक टेस्ट आपल्याला द्यायची आहे जी मालवणातली कोकणातली आहे. सो तो विचार डोक्यात होता आणि मी जॉब क्विट करूनही चालू केला. अच्छा, तुम्ही आधी जॉब करायचात का? आधी मी सेल्समध्ये होतो, सो अच्छा. मी ते क्विट केलं आणि ही म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा पूर्ण केली. म्हणजे म्हणायला गेलं पाहिजे तर तुम्ही एक मोठी रिस्क घेतलेली आहे. येस, राईट. ग्रेट. बाय द वे, आणि एक प्रश्न होता मला की जे आतमध्ये आहे तुम्ही खूप सारं इंटिरियर, म्हणजे जसं नॉर्मली खूप इंटिरियर करतात, म्हणजे कौलं म्हणा, जसं आता मी बघितलं की तुमच्या इथे तुम्ही कौलाची शेड केलेली आहे, पण ते खूप अतिप्रमाणात केलेलं नाही आहे. सोबर आणि सिम्पल असं तुम्ही इंटिरियर ठेवलं आहे, त्याच्यामागे काही रिझन आहे का? नाही, रिझन असं नाही, पण मला ते म्हणजे अगदीच भरलेलं पण नको, म्हणजे दिसायला लुक त्याचा नको होता आणि एक सोबर सिम्पल जितकं ठेवता येईल तेवढं मी ट्राय केलं आहे. ओके. आणि एक गोष्ट मला अजून एक आवडली तुमच्याकडची की तुम्ही जे किचन ठेवलेलं आहे ते असं कोणी पण आल्यानंतर समोरून बघू शकतं की बाबा क्लीन किचन आहे, म्हणजे असं कोणाला असं वाटणार नाही की बऱ्याच साऱ्या ठिकाणी कसं होतं की रेस्टॉरंट खूप छान दिसतं परंतु त्यांचं किचन असतं ते खूप मेसी असतं, पण तसं तुमच्याकडे नाही आहे. तर हे तुमच्या पहिल्यापासून डोक्यात होतं की असंच ठेवायचं आहे वगैरे काही? मी जसं बोललो की मी खूप ठिकाणी वेगवेगळे फूड ट्राय केले आणि मी हे जे रेस्टॉरंट बनवलं ते ॲज अ कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवलं. सो जेव्हा मी खायला जायचो आणि मला ते दिसायचं नाही की आत कसं बनवत आहेत, काय बनवत आहेत, पण मला ते दाखवायचं होतं लोकांना की किचन कसं असतं, माणसं कशी कामं करतात, एक ट्रस्ट बिल्ड होतो कस्टमर आणि आमच्यामध्ये. सो आता एक फायदा असा आहे की कस्टमरसुद्धा म्हणजे थोडंसं बिंदास्त होऊन येतात खायला आणि माणसं पण आतली आहेत, त्यांना पण एक भीती असते की बाहेरून कस्टमर बघतोय, सो आपल्याला क्लीन ठेवायचं. सो तो एक आयडिया होती डोक्यात. खूप छान. मला ना, मी आता जी टेस्ट केली ना खरंच खूप छान होतं, म्हणजे मी पुन्हा सांगते की मला चिकनची जी डिश होती, चिकन बटरफ्लाय, खरंच खूप छान होती. ॲज वेल ॲज जे मसाले आय थिंक तुम्ही वापरलेले आहेत ते सुद्धा ऑथेंटिक मालवणी मसाल्याची टेस्ट मला, आणि कोकम आणि तिरफळ, म्हणजे मी जेव्हा बांगड्याची आमटीची टेस्ट केली त्याच्यामध्ये सुद्धा तिरफळाचा वापर केलेला आहे. तर खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सो मी तुम्हालासुद्धा सांगेन की तुम्ही नक्की हे जे रेस्टॉरंट आहे फक्त आणि फक्त मालवणी, म्हणजे फक्त मालवणी ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. आणि ह्याचा जो ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे, त्याच्याशिवाय इथेसुद्धा मी ते ॲड्रेस तुम्हाला इथे दिसत असेल. सो ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. तर आता मस्त असं जेवण वगैरे जेवण झालेलं आहे आणि आत्ता टर्न आहे सोलकडीचा. सो आता मी सोलकडीसुद्धा टेस्ट करते. तर अशा पद्धतीत आजचा हा पूर्ण रेस्टॉरंटचा ब्लॉग होता. तर तुम्हाला हे रेस्टॉरंट कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवा. खरंच खूप छान टेस्ट आहे, तुम्ही नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. म्हणजे मी खरंच रेकमेंड करेन की आल्यानंतर तुम्ही ज्या मी डिश मागवल्या त्यातली चिकन बटरफ्लाय ही डिश नक्की टेस्ट करा. खूप छान अशी डिश आहे ती, खूप छान अप्रतिम टेस्ट आहे त्याची. तर चला, हा मी व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.